जुळणी ती रेशीमगाठी या मालिकेत अभिनेत्री प्राजक्ता माळीने साकारलेली मेघना आणि अभिनेता ललित प्रभाकरने साकारलेले आदित्य देसाई ही जोडी प्रेक्षकांना चांगलीच पसंतीस पडली होती. तसेच मालिकेतील इतर पात्र देखील गाजलेले होते. मालिकेला 11 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्ताने प्राजक्ता माळीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. त्या पोस्टमध्ये तिने असं लिहिलं आहे की पहिल्या क्रमांकावर फिरून नवी जन्मेन मी, मी मराठी. दुसऱ्या क्रमांकावर सुहासिनी स्टार प्रवाह. तिसऱ्या क्रमांकावर नकटीच्या लग्नाला यायचं झी मराठी. चौथ्या क्रमांकावर सुगरण साम मराठी निवेदक. 5व्या क्रमांकावर गाणे तुमचे आमचे ETV मराठी निवेदन. 6व्या क्रमांकावर गुड मॉर्निंग महाराष्ट्र झी मराठी निवेदन. 7व्या क्रमांकावर मस्त महाराष्ट्र लिव्हिंग फूड्स आणि झी मराठी ट्रॅव्हल अँकर. 8व्या क्रमांकावर महाराष्ट्राची हास्य जत्रा सोनी मराठी. गेली 13 वर्ष मी मनोरंजन क्षेत्रात काम करते. या वर्षामध्ये टीव्ही जगतात वरील प्रोजेक्ट्स केले, पण जुळणे ती रेशीमगाठीवर प्रेक्षकांचं असणारं प्रेम हे खूपच होतं. काल या मालिकेला सुरू होऊन 11 वर्ष पूर्ण झाली. 11 वर्षात इतर अनेक चित्रपट मालिका येऊनही कधी झोकळली गेली नाही. आजही लोक मालिकेचं नाव घेऊन कौतुक करतात. प्रेमाचा वर्षाव चालू आहे. हेच या मालिकेचं खरं यश आहे. हीच प्रेक्षकांची आणि आमची रेशीमगाठ. ही मालिका माझ्या पदरात पडली याकरता देवाचे मानू तेवढे आभार कमीच आहे. तर मित्रांनो, जुळणे ते रेशीमगाठी ही मालिका तुमची देखील आवडती मालिका होती का? कमेंट करून सांगायला विसरू नका. धन्यवाद.